सर नमस्कार. आणि स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. खरं तर आज अंकुश कदम म्हटल्यानंतर सगळेजण ओळखतात, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या छोट्या खेड्यातून आलेले अंकुश कदम, काय नेमकी परिस्थिती होती बालपणात त्या खेडेगावामध्ये? खूप चांगला प्रश्न आहे की मी पश्चिम महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातून जावली तालुक्याच्या मालचोंडी गावातून येत असताना अतिशय दुर्गम डोंगर दऱ्यातून असणारं हे गाव आहे. अच्छा. आणि तिकडं जायचं म्हणलं 20 वर्षापूर्वी तर बोटीनं प्रवास केल्याशिवाय जाऊ शकत नव्हतं. असं दुर्गम परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी माझा जन्म झाला. मी इयत्ता 4थीमध्ये असताना माझे वडील वारले आणि अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला. माझे 2 मोठे भाऊ जे 10वीत आणि 8वीत शिकत होते. आणि अशा परिस्थितीतून माझ्या आईने खऱ्या अर्थानं संघर्ष कोणाकडून शिकलो असेल तर माझ्या आईकडून शिकलो. कारण आमची अशी परिस्थिती होती की आठवड्याच्या बाजार जर का आम्हाला आठवडा चालवायचा असेल तर त्या आठवड्याच्या बाजारात आम्ही धान्य विकलं नाही, जेवण भेटायचं नाही, अशी परिस्थिती होती. आणि एखाद्या पुरुषासारखं काम करून माझ्या आईनं आमच्या तिन्ही भावंडांना आमचं पालनपोषण करून शिकवलं. आणि त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. मग मुंबईला आल्यानंतर, म्हणजे मुंबईमध्ये आल्यानंतर पहिलं तर राहायचं कुठे हा मोठा प्रश्न असतो, पण मग मुंबईला आल्यानंतर त्यावेळची परिस्थिती काय होती? तिकडून आल्यानंतर प्रत्येक गावचं एक खोली असायची की आमच्या पूर्वजांनी ही व्यवस्था करून गेलेली की त्या खोलीमध्ये कमीत कमी एका 20 बाय 20च्या खोलीमध्ये 50-50 लोक झोपायचे. म्हणजे अक्षरशः झोपायला 1 इंचही इकडचं तिकडं करता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आमचा एक गावचा गाळा असतो आणि त्या गाळ्यावरती आम्ही झोपायचो. वयस्कर लोक असायचे, तरुण मुलं जी मुंबईला नुकतेच येतात ते सगळे असायचे. आणि त्याच्यातून आम्ही तो प्रवास चालू केला. आणि त्याच्यानंतर मग डिप्लोमाला इथं ॲडमिशन घेतलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये असू द्या, गोदरेज कंपनीमध्ये असू द्या, किर्लोस्कर कंपनीमध्ये काम केलं. आणि काम करत असताना त्या ठिकाणी फार वाईट परिस्थितीमधून हा संघर्ष केला. मग आता त्याही परिस्थितीतून तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि ते अस्तित्व निर्माण झाल्यानंतर आता राजकारणात प्रवेश घेताय. काही बदल, असा एखादा किस्सा असा आठवतोय का की का हे राजकारणात प्रवेश घ्यावा असं वाटलं? खूप सुंदर किस्सा आहे की आम्ही स्पोर्टचे खेळाडू होतो. कबड्डी खेळायचो. आणि प्रत्येक महाराष्ट्र, अगदी बेळगाव असू द्या, गोवा असू द्या, परराज्यामध्ये जाऊन आम्ही आर्मी भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या, त्याच्यासाठी आम्ही जायचो. त्यावेळी तिकडं गेल्यानंतर असं लक्षात आलं की तिथं पोलीस भरतीमध्ये गुणवत्तेला थारा नव्हता. आम्ही सर्व याच्यामध्ये प्रॉपर असायचो, पण तिथं अशी परिस्थिती व्हायची की मग जातीय समीकरण यायचं. मला ते प्रचंड खटकलं की ज्यांची गुणवत्ता आहे, गरीब तर कुठल्याही समाजाचा असू द्या, तो त्या गरीबातला गुणवत्ता असेल त्याला संधी मिळाली पाहिजे. बरोबर. मग तो मराठा समाजाचा असू द्या किंवा इतर समाजाचा असू द्या. परंतु तशी परिस्थिती नव्हती. आणि एक चीड आली, ह्या जी सिस्टीम आहे त्याच्या विरुद्ध चीड आली की हे कुठंतरी आता थांबवलं पाहिजे. आणि त्याच परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे मराठा क्रांती मोर्चे चालू झाले होते. आणि त्या मोर्चांमध्ये आम्ही सहभाग घेऊन स्वतःची सुरुवात केली की आता हा काळ बदलला पाहिजे. बरोबर. आणि बदलत असताना जे मोर्चे चालू झाले त्या मोर्चामध्ये सगळ्यात पुढे जाऊन काम करण्याची मला संधी मिळाली. आमच्यावरचा गरीब मराठ्यांवरचा अन्याय, मग ते मोर्चे कुठल्याही जातीच्या विरुद्ध नव्हते, कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नव्हते, ते मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी होते. आणि आमच्यासारखे तरुण ज्याच्यात त्यांना सफर करावं लागलं ह्या सगळ्या परिस्थितीमधून, बरोबर, तर त्यांच्यासाठी ते होते. सर, आंदोलनं झाली आणि क्रांती झाली. मी तर असं ऐकलंय की बऱ्याच वेळा अंकुश कदम जेलमध्ये पण गेलेले आहेत. पण मग याच्यामुळे काही समाजा उपयोगी असं काही घटना घडल्या का? नक्कीच मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त केसेस कोणावरती असतील तर अंकुश कदमवरती आहेत. अच्छा. आणि मी जेलमध्ये गेलो असेल तर समाजासाठी गेलो, याचा मला अभिमान आहे. केसेस, आंदोलनं आणि हे सगळं झालं, पण त्याच्यापेक्षाही अभिमानाची गोष्ट काय असेल तर ही आंदोलनं, मोर्चे चालू होत असताना आम्ही सारथीसारखी एक संस्था, जी आज त्याच्यामधून लाखो मुलं फेलोशिप घेत आहेत, चांगले शिक्षण घेत आहेत आणि त्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी जायला संधी मिळाली, अशी सारथीसारखी एक पायाभूत संस्था आम्ही तयार केली.
त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा असेल. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ जे बंद पडलेलं होतं ते सुरुवात करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा असेल. आज लाखो मुलं आहेत ते उद्योजक बनले. 1,00,000 मुलं यावर्षी उद्योजक बनले. त्यानंतर वसतिगृह असतील, त्यानंतर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता असेल, सारथीचे उपकेंद्र असतील, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर जवळजवळ 250 MD डॉक्टर्स होते. त्यांना न्याय देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. जवळजवळ 3,000 ते 5,000 मराठा विद्यार्थी होते की त्यांना क्लास 1 क्लास 2 अधिकारी करण्यामध्ये सिंहाचा वाटा अंकुश कदमचा असेल. आणि याच गोष्टीचा अभिमान वाटतो की मी माझ्या समाजासाठी कारणी लागलो. याच्यापेक्षा माझ्यासाठी कुठलीही मोठी गोष्ट नाही आहे. नक्कीच सर, आज तुम्हाला तुमचा अभिमान काय, आम्हाला देखील तुमचा अभिमान वाटतोय. तर नेमकं मग असं काय घडलं की तुम्ही राजकारणाकडे वळलात? आजची परिस्थिती पाहिली की स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे आणि इतर पक्षांमधली परिस्थिती पाहिली. अच्छा. आणि ह्या आंदोलनातून जे काय मावळे भेटले होते, जे काय आमचे सवंगडी भेटले होते, त्याने आम्ही एक अतिशय चांगल्या पद्धतीनं एक संघटन केलं होतं. अच्छा. आणि त्याच दरम्यान याचं नेतृत्व कालांतराने छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आलं. अच्छा. आणि संभाजीराजे यांना आम्ही विनंती केली की राजे आता हे आपण राजकीय पक्षाकडे गेलं पाहिजे, कारण आपण समाजालाच काय या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल तर एक सुसंस्कृत पर्याय निर्माण करणं गरजेचं असेल. आणि मग राजेंनी खऱ्या अर्थानं मग स्वराज्य संघटनेची 2 वर्षापूर्वी स्थापना केली. त्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून असंख्य प्रश्न असतील. मग स्वतः संभाजीराजेंनी, जे मी आज 3,000 मुलं बोलतोय त्यासाठी स्वतः संभाजीराजेंनी उपोषण केलं होतं. एक छत्रपती घराण्यातला व्यक्ती उपोषणाला बसतो ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यातून मग संघटन झालं. स्वराज्य हे नाव, याच्यातच सर्व काय होतं, कारण स्वराज्य म्हटलं की ते स्वराज्य झालं. बरोबर. इतर कोणाच्या पक्षात जाण्यापेक्षा आम्ही स्वराज्यामध्ये आहोत याचा सगळ्यात मोठा आनंद होता. आणि कोणाच्या मोठे दिग्गज नेते होते त्यांच्या पाठीमागे न जाता आपल्या स्वतःचं राज्य तयार करायचं आणि मग लोकांना न्याय द्यायचा, ही भूमिका आम्ही घेतली. सर, खरं तर छत्रपती संभाजीराजे आणि तुम्ही, म्हणजे आम्ही असं पण बघितलंय जिथे राजे असतात तिथे तुम्ही पण असता. एक भावाभावांचं नातं दोघांमध्ये निर्माण झालंय. तर कशी ही बॉन्डिंग कशी निर्माण झाली? नक्कीच त्यांचा मावळा म्हणून काम करत असताना संभाजीराजेंनी एक, ते छत्रपती घराण्यातून आहेत, त्यांच्यामध्ये तो अंश आहे. आणि जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतल्या गरीब शेतकऱ्यांच्या, प्रस्थापितांना नाही घेतले, सरदारांची मुलं घेतली नाही, बरोबर, गरीब शेतकऱ्यांची मुलं घेतली आणि स्वराज्य तयार केलं, रायरेश्वरावरती शपथ घेतली. तशी आम्ही स्वराज्य संघटना निर्माण करताना शपथ घेतली की आम्हाला आता प्रस्थापित लोकांमध्ये नाही जायचं, आम्हाला विस्थापितांमधले गरीब शेतकऱ्यांची मुलं घेऊन हे करायचं. आणि संभाजीराजेंनी त्या पद्धतीचा विश्वास ठेवला. संघर्षातून येत असताना माझा एक स्वभाव आहे की कुठल्याही परिस्थितीला जाताना पाठीमागे पुढे बघायचं नाही आहे, लढायचं आणि जिंकायचं, ह्या तत्वावरती चालत असताना त्यांना तो स्वभाव आवडला असेल कदाचित. पण त्यांचा एक छोटासा मावळा म्हणून काम करत असताना सदैव त्यांनी प्रचंड वेगळं प्रेम केलं आहे. आणि संभाजीराजे हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुसंस्कृत पर्याय द्यायचा असेल तर खरंच संभाजीराजेंसारखं नेतृत्व, जे छत्रपती असूनसुद्धा आमच्यासारखं सर्वसामान्य घरातल्या मुलांना घेऊन त्यांनी ही संघटना स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्व बरोबर घेऊन तुम्ही चाललेले आहात. स्वराज्य संघटनाची निर्मिती झाली, पण त्यानंतर आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, हा प्रवास कसा होता? आपण पाहिलं असेल की स्वराज्य पक्षामध्ये कुठल्याही नेत्याची मुलं नाही आहेत. अच्छा. ती शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांची मुलं, बरोबर. आणि शेतकऱ्यांच्या मुलांना घेऊन जात असताना आम्ही या विषयावरती प्रदीर्घ महाराष्ट्राला एक व्हिजन देण्याचं काम कसं आपल्या हातून होईल, ओके, त्यासाठी मुद्दे घेतले. ते कुठले जातीपातीचे नव्हते, कुठले भ्रष्टाचाराचे नव्हते, कुठलेही असे वेगळे मुद्दे नव्हते की ज्याच्यातून राष्ट्र हितापेक्षा राष्ट्राचा किंवा महाराष्ट्राचा कुठंतरी चुकीचा संदेश जाईल. परंतु आम्ही स्वराज्याची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी पहिला मुद्दा कुठला घेतला असेल तर शिक्षणाचा. ओके. की आजचं शिक्षण हे इतकं गरिबांना कुठल्याही परवडणारं नाही आहे. शिक्षण प्रणाली ही
म्हणजे धनदांडग्यांची बिझनेस झालेला आहे, तो बरोबर. व्यवसाय झालेला आहे. आणि ती शिक्षण प्रणाली पहिली बदलली पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्याचा विषय आहे. साधं ऑपरेशन करायचं असेल, एखाद्याचं हार्टचं असेल तर 5-10 लाख रुपये आणतात. जसं आपण पाहिलं असेल की गरीब जो 15-20 हजार रुपये घेणारा माणूस कसं काय तो हे सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं कामगार पिचलेले आहे, तो त्यांच्यावरती अतिशय अत्याचार अन्याय होतात त्यांच्यावरती. अशा प्रकारे शिक्षण, कामगार आणि सगळ्यात मूळ घटक आहे तो शेतकरी. बरोबर. तर ज्या शेतकऱ्यांचा आज जो जगाचा पोशिंदा आहे त्याची फार वाईट अवस्था आहे. दुष्काळ असू द्या, ओला दुष्काळ असू द्या, याच्यामध्ये हा पूर्ण पिचलेला आहे. आणि आम्ही मूळ प्रश्न घेतलं की हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल तर शेतकरी, कामगार असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, ह्या विषयांवरती काम करायचं, महाराष्ट्राला दिशा द्यायची. म्हणून स्वराज्य संघटनेची स्थापना केली. पण आम्ही छत्रपतींना एक विनंती केली की राजे, की कुठलीही प्रक्रिया बदलायची असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनीही तेच केलं की यांना सगळ्यांना संपवायचं असेल तर स्वतःचं स्वराज्य तयार करणं गरजेचं आहे. तर आपण लोकांना न्याय देऊ शकतो. जो आपल्या विचारातला आहे, जो आपल्या मनातला आहे, तर आपल्याला राजकारणात यावं लागेल. बरोबर. आणि राजेंनी त्याच दृष्टिकोनातून काम चालू केलेलं होतं. आणि आज तुम्हाला सांगतो, कालच आमच्या जे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, म्हणजे स्वराज्य हे नाव घेतल्यानंतर जे 10 हत्तीचं बळ येतं ते नाव आम्हाला मिळालेलं आहे. स्वराज्य म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वराज्य असतं, स्वतःचं स्वराज्य असतं. आणि ते स्वराज्य आम्हाला मिळालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, येत्या काळात हे स्वराज्य पक्ष हा छोटासा वटवृक्ष जो लावलेला आहे रोपटं, ते वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. नक्कीच तुमचा जो प्रवास ऐकलेला आहे तो सर्व असा तुमच्या बोलण्यातून असा उभा राहतोय. त्यामुळे नक्कीच त्याचं वटवृक्ष लवकर व्हावं ही आमची देखील इच्छा आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने पहिली उमेदवारी जर कोणाची जाहीर केली असेल तर ती अंकुश कदम यांची गेली, आणि तीही ऐरोली मतदारसंघातून. काय वाटतंय या आव्हानं पेलवताना? छत्रपती संभाजीराजे यांचा माझ्यावरती जो विश्वास आहे तो खऱ्या अर्थानं सार्थ करण्याची मला संधी मिळाली. क्या बात. आणि ज्या पद्धतीतून मी चळवळीतून आलो आहे, लोकांचे प्रश्न मला माहिती आहेत, लोकांच्या अडचणी मला माहिती आहेत. ज्या पश्चिम महाराष्ट्रातून मी येतोय तो पश्चिम महाराष्ट्र या ऐरोली मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं आहे. अच्छा. त्यांच्या मुलांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत मी असंख्य वेळा मी त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. आणि मला असं वाटतं की ज्यांच्याबरोबर जनता असते, पैसा, सत्ता, याच्या तर आपण पाहिलं असेल लोकसभेला काय झालेली परिस्थिती आहे. पैसा, सत्तापेक्षा तुमची प्रामाणिकता महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्या विषयांवरती काम करता हे महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळी ही सगळी जनता, जी माझ्या मातीतून आलेली जनता आहे, बरोबर, ती माझ्याबरोबर आहे. कारण त्यांना मी त्यांचा वाटतो. आणि मला एक विश्वास आहे की मी त्यांचा असल्यामुळं ते मला कधी नाकारू शकत नाही. बरोबर. आणि त्यांचा तो विश्वास मी कधीही ढळू देणार नाही आहे. हे आमचं समीकरण आहे. त्यामुळे मला आव्हानांचं काहीच वाटत नाही आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे की कितीही मोठी आव्हाने असली, बरोबर, त्याला बुद्धीने, ताकदीने आणि क्षमतेने पुढे सामोरे गेलं पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारे धैर्याशिवाय काम करायचं नाही, हे शिवाजी महाराजांनी त्या तत्वामधून शिकवलं आहे. आणि हे स्वराज्याचं ही तत्त्व आहेत. आणि ती तत्त्व नक्कीच आम्हाला या विधानसभेला कामी येतील. नक्की सर, ही तत्त्वच आपल्याला बळ देत आहेत. पण इथे खरी परिस्थिती अशी आहे की प्रस्थापित विजय चौगुले किंवा गणेश नाईक असताना आपला विजय आपल्याला सोपा वाटतोय का? खूप चांगला प्रश्न आहे. प्रस्थापित या शब्दातच सगळं काय आहे. आणि ह्या नवी मुंबईमध्ये सगळे विस्थापित लोक आहेत, कोर गरीब जनता आहे. ही प्लॅन सिटी जरी असली तर ही प्लॅन सिटी फक्त त्याच लोकांसाठी की इथे जे प्रस्थापित आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. गोरगरिबांची अशी अवस्था आहे की आमचा इथला माथाडी वर्ग असू द्या, काम करून, कष्ट करून आपली उपजीविका साधायचा प्रयत्न करतोय. जसं मी म्हटलं की एखादं लग्न कार्य किंवा एखादा ॲक्सिडेंट किंवा एखाद्या आरोग्याचा प्रश्न, हॉस्पिटलाइज झालं तर त्यांना कर्ज काढल्याशिवाय पर्याय नसतो. अच्छा. त्याच पद्धतीनं इथल्या प्रत्येक गोष्टी संदर्भात मला एक आत्मविश्वास वाटतो
की यांच्याकडं पैसा सत्ता जरी असली तरी जनता आमच्याबरोबर आहे आणि ज्यांच्याबरोबर जनता असते त्या लोकशाहीमध्ये कोणाला घाबरायची गरज नाही आहे. त्यामुळं मला विजय सोपा वाटतो म्हणण्यापेक्षा मला विजयाची खात्री वाटते. अच्छा. मला विजय निश्चित वाटतो. त्याचं एकमेव कारण की मी स्वतः सर्वसामान्य आहे. अच्छा. आणि लोकांना आता हे प्रस्थापित नको आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्यांचा आवाज त्यांना पाहिजे आणि त्यामुळे मला हा विजय नक्की सोपा वाटतो. नक्कीच सर. म्हणजे तुम्ही सर्वसामान्यांच्या मनातली भावना ओळखलेली आहे, कारण तुम्ही स्वतःला सर्वसामान्य मानता. पण ऐरोलीमध्ये मग या सर्वसामान्यांसाठी आपण काय विजन घेऊन पुढे चालता? अतिशय गंभीर प्रश्न आहेत या ऐरोलीमध्ये. ही फक्त नावाला प्लॅन सिटी आहे. अच्छा. आजची परिस्थिती अशी आहे की आमचे भूमिपुत्र असतील, आमचे पश्चिम महाराष्ट्रातली जी सर्वसामान्य लोक असतील, ही तर जी मूळ गावं आहेत, ऐरोली असेल, घनसोली गाव असेल, कोपरखर्णे गाव असेल, ही तर 50 वर्ष मागं असणारा समाज जसा राहतो ती परिस्थिती आहे. सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न असतील तर इथला ट्रॅफिकचा प्रश्न आहे. बरोबर. आज पार्किंगचा प्रश्न आहे. आमच्याकडं त्या माथाडींच्या चाळी उभ्या राहिल्या पण तिथं कुठल्याही प्रकारे पार्किंगची व्यवस्था नाही आज. बरोबर. आणि तसं असताना ह्या नवी मुंबईमध्ये MIDC झोन आहे. त्या MIDCमध्ये छोटी छोटी गावं आहेत. अच्छा. ती त्यांच्या न्याय हक्कासाठी, उदरनिर्वाहासाठी तिथं वसलेले आहेत. बरोबर. त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याचं पहिलं काम करायचं आहे की त्यांना त्यांचं स्वतःचं घर कसं उभं राहील. ही प्लॅन सिटी वाटायला पाहिजे. तिथं झोपडपट्टी मुक्त कशा पद्धतीनं, पण झोपडपट्टी मुक्त होणं म्हणजे काय, तर तिथं असणाऱ्या झोपडपट्टीतल्या सगळ्यांना स्वतःचं चांगलं घर मिळावं, बरोबर, एखादी सोसायटी व्हावी, यासाठी महत्त्वाचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे वर्षानुवर्षाचे 25 वर्षात प्रश्न सुटले नाही आहेत ना. आज नवी मुंबईला 2 टोल नाके आहेत. मुंबईसाठी कामासाठी मुंबईला जायला लागतं, पण टोलचेच जवळजवळ पगार अर्धा तिथं भरायचा. मग ह्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईला ड्रग्सच्या, इथली तरुणाई आहे ती ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकली. आज जे मैदानं पाहतोय आपण, त्या मैदानामध्ये रात्री तुम्ही कधी फिरायला गेलात तर तिकडं गट्ट्याने मुलं बसलेली असतात आणि कोणीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. खऱ्या अर्थानं माझं विजन असेल की इथला ट्रॅफिक असू द्या, इथली महत्त्वाची झोपडपट्टी मुक्त नवी मुंबई असू द्या, इथल्या पाण्याचा विषय असू द्या, इथल्या लाईटचा विषय असू द्या. बरोबर. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा भूमिपुत्रांना आपण त्यांची घरं किंवा ही कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न केला आहे. घरं केली हो, पण त्यांची जमीन त्यांचीच होती, ती केली नाही आहे ना तुम्ही. बरोबर. म्हणजे त्यांच्या पुन्हा तोंडावरती हात फिरवण्यासारखं काम केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या विधानसभेच्या विजयानंतर ह्या सगळ्या प्रश्नांवरती एक संघर्ष करणारा एक आंदोलनाचा चेहरा तिथं पाहिजे होता आणि तो मी या विजनच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि नवी मुंबईमधले हे मूलभूत प्रश्न येतं. रोजगाराचा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रातून आलेली मुलं येतं, बरोबर, इथले भूमिपुत्र येतं, यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. म्हणजे इथं काय चाललं जातं तर जे नेते आहेत, जे नगरसेवक आहेत, त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट, त्यांचेच इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट असतील, त्याच लोकांना कामं असतील. इथल्या सर्वसामान्यांसाठी काहीच नाही आहे. आणि हे बदलण्याचं पहिलं काम माझ्या हातून विजनच्या माध्यमातून होईल. सर, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ना मनातले, त्यांनाच तुम्ही हात घातलेला आहे. आणि राजकारण म्हटल्यानंतर विरोधा होणारच. आणि काही दिवसापूर्वीच सगळ्या नवी मुंबईमध्ये सर्वसामान्यांमध्ये चर्चा होती की सगळीकडे ते बॅनर दिसत होते की मी येतोय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आणि त्या बॅनरवर असंही होतं की घराणेशाही संपवण्यासाठी. तर या घराणेशाहीवर एवढा रोष का आहे? आपण पाहिलं असेल की नवी मुंबईमध्ये गेले 25 वर्ष मंत्री तेच, आमदार तेच, दुसरा आमदार मुलगा, त्याच्यानंतर खासदार मुलगा, महापौर पुतण्या, नगरसेविका पुतणी, अशा प्रकारची घराणेशाही इथं चालू आहे. आणि रोष म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्याची गुणवत्ता आहे तो पुन्हा मूळ प्रश्न आला. बरोबर. की ज्याची गुणवत्ता आहे त्यांनी केलं पाहिजे. पण गुणवत्ता नसताना
इथं अजून त्यांच्या समाज म्हणजे मी तर असं प्रामाणिक म्हणतो की इथल्या भूमिपुत्रांमधले काही चांगले गुणवंत लोक आहेत ना, बरोबर, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे होती ना, पण असं नाही झालं. मग ज्यांची गुणवत्ता आहे, मग काय झालंय की तुम्ही पैसा प्रचंड कमवायचा, तुम्ही पैशाचा जोरावरती तुम्ही सत्ता खेचायची आणि त्याच्यावरती दहशत माजवायची आणि दहशतीतून पुन्हा सत्ता आणायची, हे समीकरण चालू आहे. म्हणजे जसं आता मी म्हणलं की मूळ प्रश्नावरती कोणी बोललं की त्याला धमकवलं गेलं, मूळ प्रश्नावरती कोणी हात घातला तर त्याला विरोध केला जातो. आणि म्हणूनच मला घराणेशाही म्हणजे आमच्या छत्रपतींचं एक शिकवणच आहे की विस्थापितांना गाडायचं, प्रस्थापितांना गाडायचं आणि विस्थापितांचं राज्य आणायचं, हे आमचं मूळ तत्व आहे. कारण विस्थापितांना खरी जाणीव असते त्या प्रश्नांची. आणि घराणेशाहीवरती रोष नाही, व्यक्तीवरती रोष नाही आहे, त्यांच्या कार्यप्रणालीवरती रोष आहे. तुम्ही इतरांना संधी दिली पाहिजे ना. बरोबर. किती वर्ष तुम्ही ती सत्ता भोगण्यासाठी इतक्या ताकदीचा आणि सत्तेचा वापर करणार. बरोबर. त्यामुळं मला असं वाटतंय की इथले भूमिपुत्र असतील, इथले पश्चिम महाराष्ट्रातले सुपुत्र असतील, या सगळ्यांना कुठंतरी संधी मिळली पाहिजे. त्यांना त्यांचा आवाज बनला पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवायला ते पुढं आले पाहिजेत. आणि हे दाबलं जातं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हे परिवर्तन दिसलं जाईल. इथल्या सर्वसामान्यांचा मुलगा नगरसेवक असेल, जो वर्षानुवर्ष नगरसेवक आहे तो नसेल, इथल्या सर्वसामान्यांचा मुलगा नगरसेवक असेल, इथल्या सर्वसामान्यांचा मुलगा आमदार असेल. आणि ही क्रांती करण्याचं करिश्मा स्वराज्य या शब्दात आहे. सर, हे जे बॅनर आपण सगळीकडे लावलेले होते, तर आम्ही असं ऐकलं की हे काढण्याचा पण प्रयत्न झाला, तर नक्की काय घडलं ते? हो, आता बघा कशा पद्धतीनं इथं चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाचा वापर केला जातो. अच्छा. आता त्या ह्याच्यामध्ये आपला आवाज बनण्याची 100% इथं लोकशाहीमध्ये संधी आहे, प्रत्येकाचा आवाज मत व्यक्त करण्याची. तर ते असे बॅनर होते की तो आलाय सर्वसामान्यांचा आवाज बनण्यासाठी, तो आलाय माथाडींचा आवाज बनण्यासाठी, तो आलाय इथं टोलमुक्त करण्यासाठी, तो आलाय इथला ड्रग्जमुक्त तरुण करण्यासाठी, तो आलाय पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि इथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो आलाय इथली घराणेशाही संपवण्यासाठी, सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी. बरोबर. आता मला सांगा याच्यात काय वेगळं असं आहे? म्हणजे जो आपण मत व्यक्त करू शकत नाही, घराणेशाही नाही आहे का? आहे. आणि त्या बॅनर काढल्यानंतरच खऱ्या अर्थाने लोकांना कळालं की घराणेशाही आहे. बरोबर. कारण तीच घराणेशाही त्याच अधिकाऱ्यांना प्रेशर केलं आणि ते बॅनर्स काढायला लावले. मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, सत्ता ही कोणाची ताम्रपट घेऊन आला नाही आजपर्यंत, जो उदयास आला त्याचा आस्त 100% आहे. बरोबर. आणि प्रत्येक 5 वर्षाने सत्ता ही बदलत असते. तुमचं काम तुम्ही अधिकारी म्हणून केलं पाहिजे. बरोबर. आणि ते बॅनर जे काढले गेले ते अक्षरशः आमची परमिशन होती. अच्छा. एका बाजूला आम्ही परमिशन घेतलेली आहे आणि त्या बॅनरवरती परमिशन लावलेली आहे, दुसऱ्या बाजूला त्यांचे बॅनर आहेत जे घराणेशाहीवाले आहेत, त्यांच्यावरती कुठलीही परमिशन नाही. अच्छा. ते बॅनर ठेवले गेले आणि ज्यांची रितसर परमिशन असलेले बॅनर काढले गेले, यालाच खरी घराणेशाही म्हणली जाते. आणि मग हे लोकांच्या लक्षात आलं, लोक त्याच्यामुळंच चिडले गेले. अच्छा. मला तर असं वाटतंय ना की माझी लढाई मी यशस्वी का मानतो, कारण आता ही माझी एकट्याची लढाई राहिली नाही. लोकांनीच, जनतेनेच ही लढाई हातात घेतली की आता ही कोणाची हुकुमशाही, ही आदिलशाही ही संपवली पाहिजे आता. बरोबर. आणि म्हणूनच ती घराणेशाही संपवण्याचं खऱ्या अर्थानं काम माझ्याकडून होणार आहे. ऐरोली मतदारसंघाबद्दल आपण बोललो, बरीचशी उत्तरं तुमच्याकडून मिळाली. आता थोडंसं आपण एक प्रश्न मी महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल विचारतोय की 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जे सत्ताकरण झालं, कसं पाहताय या गोष्टीकडे तुम्ही? त्याचं चांगलं विश्लेषण छत्रपती संभाजीराजे यांनी केलेलं आहे. अच्छा. की बघा, एका बाजूला 70,000 कोटीचा घोटाळा, सिंचन घोटाळा झाला. अच्छा. आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि सांगतात 70,000 कोटीचा घोटाळा झाला. आणि 4थ्या दिवशी जो 70,000चा घोटाळा करणारा मंत्री तो त्यांच्या गोट्यात जाऊन बसतो. बरोबर.
महाराष्ट्राला याच्यापेक्षा अजून काय वेगळं दाखवायची हे केलं त्यांनी. आज आपण पाहिलं असेल की हे सगळं सत्तेसाठी चाललेलं आहे. बरोबर. हा झाला एक विषय. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की बाळासाहेब ठाकरे हे विचारधारेवरती चालणारे व्यक्तिमत्व होते. हिंदुत्व हे ज्वलंत हिंदुत्व हे त्यांचा विचार होता. बरोबर. ते कधी बोलले नव्हते. त्यांच्या भाषणामध्ये मी काँग्रेसमध्ये कधी जाणार नाही, राजकारण संपेन, घरात बसेन पण राजकारण जाणार नाही. त्यांचे विचारधारा घेणारे उद्धव ठाकरे साहेब यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊन स्वतःला मुख्यमंत्री पदासाठी त्या ठिकाणी गेले. जे पुरोगामी होते ते हिंदुत्ववाद्यांना शिव्या घालायचे. म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र, ते त्यांनी सत्तेसाठी त्यांची समीकरणं जुळवून घेतली. बरोबर. त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब असतील. मी कधीही राष्ट्रवादीशी जुळवून घेणार नाही, राष्ट्रवादीशी युती करणार नाही, आपत धर्म शापत धर्म जे काय धर्म असतील त्यांची शपथ घेतली. आणि त्याच राष्ट्रवादीला ज्यांनी भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणतात त्याच राष्ट्रवादीला पुन्हा जुळवून घेतलं. आता जनतेला कळालं या की हे सगळे एका माळेचे मणी आहेत. यांच्याकडून फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचंच काम होऊ शकतं. आलटून पलटून सत्ता घ्यायची आणि महाराष्ट्र लुटायचा हे एकमेव समीकरण या सगळ्यांचं आहे. आणि याला आता सुसंस्कृत पर्याय शिक्षण, आरोग्य, शेतकरी, कामगार ह्या सगळ्यांवरती जर का काम करायचं असेल तर एकमेव पर्याय कुठला असेल तर स्वराज्य असेल. आमची सुरुवात जरी छोटी असेल तर विजय फार मोठा असेल हे मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो. नक्की सर, आपण महाराष्ट्रातल्या राजकारणावर आता बोललो, पण काही दिवसापूर्वीच आम्ही ऐकलं की छत्रपती संभाजीराजे यांनी परिवर्तन महाशक्ती ही आघाडी निर्माण केली. आणि अशी आघाडी ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी ती सत्ताधारी पक्षाची किंवा विरोधी पक्षाची एक बी टीम मानली जाते. तर काय या विषयावर बोलाल तुम्ही? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. आता आपण पाहिलं असेल की रोहित पवार असतील, हे अदानीवरती बोलतात. अच्छा. नरेंद्र मोदी म्हणतात की शरद पवार माझे गुरु आहेत. मला सांगावं आता की नक्की बी टीम कोणाची कोण असेल? रोहित पवार जर का अदानींची ड्रायव्हिंग करतात आणि त्याच अदानींवरती आक्षेप घेतात. बरोबर. की हे सरकार कोण चालवते तर अदानी चालवत आहेत. म्हणजे बारामतीमधून जात असताना रोहित पवार त्या ठिकाणी अदानींना घेऊन जाताना त्या ठिकाणी स्वतः त्यांचा ड्रायव्हर बनतात. काय गरज नव्हती ना ड्रायव्हर बनायची, तुम्ही विरोधक आहात ना. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांना नरेंद्र मोदी गुरु मानतात. अहो, ही आजची परिस्थिती अशी आहे, आमची टीम वगैरे ही आघाडी बिघाडी नाही आहे, ही पहिली आघाडी आहे. ही तिसरी आघाडी, दुसरी आघाडी नाही आहे. कारण पहिली आघाडी काय म्हणतो की ही विचारांची आघाडी आहे. बरोबर. बी टीम म्हणायचं असेल तर आज अशी परिस्थिती आहे, उद्धव ठाकरे BJPच्या संपर्कात आहेत, शरद पवार शिंदेच्या संपर्कात आहेत. अशा परिस्थितीच्या आज इतकी भयंकर परिस्थिती आहे. आणि उद्याच्या भविष्यात कोणाचं सरकार असेल हे काहीच सांगू शकत नाही. मग ह्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही आहे कोणाची बी टीम म्हणण्याची, कोणाची सी टीम म्हणण्याची. आमची ए टीम आहे आणि ए टीमच राहणार आहे. कालांतरानं अशी वेळ येईल की स्वराज्य ही ए टीम असेल, इतर पक्ष हे बी टीम असतील आणि हेच याला पूर्ण उत्तर असेल. आणि अशीच परिस्थिती राहो या सर्वसामान्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. पण मला जाणून घ्यायचं की आमदार झाल्यानंतर तुम्ही पहिलं काम काय कराल? आमदार झाल्यानंतर पहिलं माझं काम एक असेल की नवी मुंबईमध्ये हा MIDC झोन आहे, त्याच्यामध्ये होणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढी मोठी महानगरपालिका आहे, त्याच्यामध्ये होणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे, तो संपवणे हे माझं पहिलं काम असेल. जसं आता आपण ऐकलं की इथला रोजगार असू द्या तरुणांसाठी, इथला आरोग्याचा विषय असू द्या, इथले माथाडी कामगारांच्या पेन्शनचा विषय असू द्या, इथले टोल मुक्ती असू द्या, इथले ट्रॅफिक असू द्या, इथले ड्रग्ज मुक्त तरुण असू द्या, इथले शिक्षण व्यवस्था असू द्या, ह्या सगळ्यांचा सुरुवात हे आमदार झाल्यानंतर असेल. आणि पुढच्या 5 वर्षात एक वेगळी क्रांती झालेली आपल्याला दिसेल. आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की हे बोलणारे लोक खूप असतील, आश्वासनं देणारी लोक खूप असतील, जे चळवळीतून येतात, जे संघर्षातून येतात, त्यांना भावना असतात,
आणि ज्यांना भावना असतात ते त्यांच्या कसोटीवरती, त्यांच्या निश्चयावरती खरे उतरतात आणि ते काम मी करेन पहिलं. नक्कीच सर. आणि आज इतका वेळ दिलात त्याबद्दल सर्व आमच्या टीमतर्फे तुमचे धन्यवाद मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी असेल, कारण त्यांच्या तत्वावर तुम्ही चालतायत आणि सर्वसामान्यांच्या मनातली जी भावना आहे ती ओळखून काम करत आहात आणि स्वतःला सर्वप्रथम सर्वसामान्य मानत आहात. त्याबद्दल सगळ्या सर्वसामान्यांतर्फे मी तुमचे आभार मानतो आणि आजच्या मुलाखत इथेच आपण संपूया. धन्यवाद.